शेतकऱ्यांनी आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनुसार जी पिकं घेत होते त्यामध्ये उत्पन्न तर कमी येत होतं, परंतु उत्पन्न का कमी येत होतं तर त्यामध्ये रोगांचं प्रमाण आणि किडीचं प्रमाण हे जास्त असायचं। परंतु पाटील बायोटेकने सुचवल्याप्रमाणे संतुलित खतांच्या मात्रा देऊन पाटील बायोटेक तंत्रज्ञान किती यशस्वी आहे आणि हेच आजच्या एपिसोडमध्ये आपणास पाहायचं आहे। इथे आमच्या गावी पारंपरिक पद्धतीने शेती करतो। माझ्याकडे संपूर्ण 8 एकर जमीन आहे। हलकी आणि मुरमाड प्रतीची जमीन आहे। आम्ही पारंपरिक पद्धतीने मका आणि कांदा पिकाचं उत्पादन घेत होतो सुरुवातीला। त्याच्यातून उत्पन्न सरासरी 60% खर्च करावा लागत होता, तेव्हा ते 100% उत्पन्न येत होतं। आम्हाला एकरी कांद्याचं उत्पादन येत होतं 100-125 क्विंटलपर्यंत आणि मकाचं उत्पन्न 20-25 क्विंटलपर्यंत येत होतं एकरामध्ये। 4 वर्षापूर्वी 2 एकर कांदा पाटील बायोटेक च्या तंत्रज्ञानाने घेतला। आम्ही त्यावेळेस पहिल्या वेळेस म्हणजे थोडा खर्चिक वाटले आम्हाला त्या टायमाला, त्याच्यामुळे आम्ही ते पूर्ण 100% तंत्रज्ञान वापरलं नसतानाही आम्हाला उत्पादनात जवळपास म्हणजे 40 ते 60% पर्यंत वाढ दिसून आली। आम्ही ज्या पारंपरिक पद्धतीने रब्बी हंगामाचा कांदा घेत होतो तर आम्हाला 150 क्विंटलपर्यंत त्याचं जास्तीत जास्त उत्पादन येत होतं आणि या पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आम्हाला तो कांदा सुरुवातीला 4 वर्षापूर्वी जो 2 एकरात कांदा घेतला होता त्याचं 200 क्विंटलपर्यंत उत्पादन आलं एका एकरामध्ये। नंतर मग आम्ही 6 एकर मका केला होता, तर तो पूर्ण पाटील बायोटेक च्या तंत्रज्ञानाने केला आणि आश्चर्यचकित म्हणजे उत्पादन आला आम्हाला। तर मला ती 35 ते 40 क्विंटलपर्यंत उत्पादन एकरामध्ये आलं। तर यावर्षी आता 3 महिन्याचं पीक झालेले कांद्याचे आणि यावर्षी मला असा अंदाज आहे एकरात 250 तर 250 क्विंटलपर्यंत उत्पादन यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। आता पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे पिकात रोगप्रतिकारक शक्ती वाढली आणि पाण्याचा ताण सहन करण्याची पण शक्ती आली त्याच्यात। कांदा पीक अगदी जोमदार आहे आणि त्याची साईज ही खूप वाढलेली आहे आता आणि अजून तो 1 महिन्यापर्यंत पातीचा पूर्ण रस त्याच्यामध्ये उतरून आणि तो कांदा म्हणजे 100-125 ग्रॅमपर्यंत पोचला जाईल। जे पारंपरिक पद्धतीने कांदा मका पीक घ्यायचो त्यासाठीचा खर्च आम्हाला एकरी 6,000 पर्यंत होता, तर मग ते उत्पन्नही तेवढंच निघायचं। त्याच्यानंतर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने आम्ही कांदा आणि मका पीक घ्यायला लागलो, तर तो 6 एकरासाठी मी तो 36,000 रुपये खर्च केलेले आहेत आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे जर पाहिले तर 6 एकरामध्ये एका एकराला 80-90 क्विंटल जर जास्तीचं उत्पन्न आलं तर आजच्या बाजारभावाप्रमाणे 1,000-1,200 रुपये क्विंटलप्रमाणे मला 6-7 लाख रुपये ते पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे जास्ती उत्पन्न मिळणं शक्य होईल। जेव्हा आम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकं घ्यायला लागलो, जर कुठली अडचण असली तर आम्ही ते जमिनीचा तिथं पोत सांगतो, म्हणजे आपल्या जमिनीची तिथं माहिती दिल्यानंतर तिकून आपल्याला कॉल येतो की तुम्ही पिकासाठी काय करायला पाहिजे, NPKची मात्रा किती ठेवायला पाहिजे। म्हणजे जे जास्तीचं अतिरिक्त जे खत देत होतो आम्ही ते आता पूर्णपणे बंद झालं आणि ते पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड जळगाव ही जी कंपनी आहे ती शेतकऱ्यांसाठी एक म्हणजे चांगली तंत्रज्ञान देणारी कंपनी आहे, यात काही शंका नाही। मी आजी इथं जवळपास 4-4.5 एकर जमीन असून त्याच्यानंतर शेजार पण 2 एकर जमीन करत आहोत आणि अशी सगळी 6-6.5 एकर शेती माझ्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे। त्यानंतर आम्हाला एक पाटील बायोटेक कंपनीचे राजू सूर्यवंशी यांच्याशी आमची जेवढी चर्चा झाली, माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यावर्षी 4 एकर कांदा लावत असताना 2 एकर आम्ही त्या पद्धतीने केला आणि 2 एकर दुसऱ्या पद्धतीने केला। जवळपास खर्च आम्हाला कळत न कळत ते जवळजवळ सारखाच दिसत होता। त्या खर्चाप्रमाणे आम्ही जो अंदाज काढला तर त्याच्यातून आम्हाला जवळजवळ त्या हिशोबाने जवळपास सारखाच दिसू राहिला आणि दिसत असताना बी तो आपल्याला उत्पन्न याच्यातून आपल्याला वाढ मिळाली। त्या पद्धतीने मक्याला पण आज रोजी जर चांगला विचार केला ते पाऊस कमी असताना सुद्धा
माझ्या मक्याचा ॲव्हरेज एकदम माझ्या इच्छाप्रमाणे मिळालेला आहे. तरीसुद्धा ज्या मक्याला मी केलेलं नव्हतं त्याचा आणि याचा जवळजवळ 40% वाढ मिळालेली आहे मला. त्याच्या आधी आम्हाला 125 100 जवळजवळ 150च्या आसपासच मिळत होतं जास्त अवकाळ्या करून. आज आम्ही कमीत कमी 250 ते 250 क्विंटलपर्यंत भिडू शकतो. त्याप्रमाणे आपल्या इथं जे आधी जे उत्पन्न मिळत होतं त्या उत्पन्नापेक्षा मला जी वाढीव उत्पन्न जे मिळत आहे त्या वाढीव उत्पन्न ते कमीत कमी एकरच्या मागे आजच्या हिशोबाने जर पाहिलं तर मला खर्च जवळपास सारखाच धरून आणि 1 लाखाच्या आसपास वर्दळ मला पैसे मिळू राहिले. आज जवळजवळ 5 नोव्हेंबरला मी कांदा लावलेला आहे. 5 नोव्हेंबर अजून मला वाटतं की बुवा कमीत कमी 7-8 दिवस बाकी आहे. 4 महिन्याचा सुद्धा अजून पूर्ण कांदा झालेला नाही. पण आज जर कांद्याची पोझिशन पाहिली ती ही साईज अशी बनून आणि अजून पातीमध्ये अजून भरपूर रस आहे आणि तो कमीत कमी 2.5 ते पावणे 3 फूट पात तो पुरं उंच वाढून गेली. त्याच्यानंतर जे मटेरियल टाकतो आपण त्या मटेरियलमधून जो मुळवा आहे आता तो 4 महिन्याचा होत येईल एवढा 5-7 दिवसांनी, तरीसुद्धा त्याचा मुळवा असा आहे की जमिनीतून इतकं त्या खाद्यामधून जो रसकस जो वळला गेला वळतो आणि जो कांदा जमतो त्या कांद्याला पूर्ण ताकद त्या खाद्यापासून लागते. आणि जमिनीतला पूर्ण रस वळल्यावरही तरी अजून पण मुळी एकदम जोरदार आहे आणि अजून त्याची कमीत कमी 15 दिवस जरी ठेवला तर त्याची साईज केवढी बनल हाही आपल्या लक्षात येईलच. त्याच्यानंतर मी सांगतो की बाबा ह्या माल वाढल्यामुळे एवढं मोठं ॲव्हरेज बसतं ते कांद्याला, तर त्यावेळेला ते एक कांदा असा आहे की त्यावेळेला ते 3 कांदे मिळून एक कांद्याचं एवढं वजन येतं. आणि त्याप्रमाणे मला 4 वर्षापासून मी लागोपाठ करू राहिलो की कांद्यांना बी आणि मक्यांना बी. त्याचप्रमाणे काही आमचे जवळचे जे मित्र आहेत त्यांना पण सांगतो आणि त्यांनी पण केलेलं आहे. माझ्याकडं 12 एकर द्राक्ष बाग आहे, 2 एकर कारल्याचं पीक असतं माझ्याकडं, 1 एकर शिमला मिरची आहे आणि 1.5 एकर कांदे. समर्थ नर्सरी म्हणून आम्ही द्राक्ष बागेची रोपं वगैरे तयार करतो, ग्राफ्टिंग करतो. आधी ज्यावेळेस पीक करीता असताना ज्यावेळेस बऱ्याच अडचणी येत होत्या, मला कोणीतरी असं माहिती भेटली पाटील बायोटेकचं सगळं प्रोडक्शन चांगलं आहे आणि त्यापासून आपल्या शेतीचं उत्पन्नही वाढतं. मी माझ्या शिमला मिरचीला व आपलं कांद्याला आपलं पाटील बायोटेकचं कांद्यासाठी सुरुवातीपासून मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं, वेळोवेळी डोसेस दिले. त्याच्यामुळं माझे कांदे दरवर्षीपेक्षा मला निश्चित असं वाटतं का माझं टनेज पण जास्त वाढू शकेल आणि मला उत्पन्नही चांगलं भेटू शकेल. पण थोडी अशी अडचण आली आहे का ह्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं आणि पाणी पण थोडं माझ्या कांद्याच्या पिकाला थोडं आपलं कमी पडलेलं आहे. पण तरी मला असं वाटतं पाटील बायोटेकचं प्रोडक्शन सगळे डोसेस वगैरे स्प्रे वापरल्यामुळं थोडंसं मला कांद्यात अजून थोडीशी अशी जोम वाटतो आहे. अजून थोडं दिवस ते कांदे चांगले पाटील बायोटेक मिळू शकतील. जर नसतं माझं पाटील बायोटेकचं प्रोडक्शन तर माझे कांदे पूर्णपणे सुकून गेले असते. माझ्या शिमला मिरचीला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान मी आपलं मध्यंतरी वापरायला सुरुवात केली. साधारण 4 महिन्यानंतर मी वापरायला सुरुवात केली. मला 4 महिन्यानंतर माझा प्लॉट पूर्ण असा डॅमेजसारखा झाला होता. माझं शिमला मिरचीचं कुठलंही जास्त जाळी वगैरे निघत नव्हती. साधारण ते वापरल्यानंतर मला कमीत कमी 3000 जाळी नंतर मला निघाली. अजून बी 1000 जाळी निघण्याची माझी शक्यता आहे आणि मला एकदम फरक वाटला. एकदम व्यवस्थित वाटतं आहे मला पाटील बायोटेकचं. साधारण माझ्या कांद्याच्या पिकाला 3 महिने पूर्ण झाले. आजही बघितलं तर कांद्याचं वजन 60 ते 70 ग्रॅम आहे. अजून 1 महिन्यामध्ये मला असं वाटतं का कांद्याचं वजन माझं 100 ग्रॅम तर 100% निघू शकेल. आणि आज 15 दिवसापासून माझ्या कांद्याला एक थेंबही पाणी नाही आहे आणि मला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं मला असं जरी पाणी कमी असलं तरी पीक असं त्या पिकाला ताकद येते. पारंपरिक पद्धतींपेक्षा यावर्षी 6 ते 7 हजार रुपये खर्च एकरी त्या कांद्याला पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे वाढलेला आहे. पण उत्पन्नसुद्धा मला असं वाटतं का 100 ते 125 क्विंटल आम्ही पारंपरिक पद्धतीने काढत होतो. पण हे पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरल्यामुळं कमीत कमी पाणी जरी कमी असल्यामुळे 200 ते 225 क्विंटलपर्यंत निघण्याची शक्यता हे 100% मी ते सांगू इच्छितो. मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान
100% प्रत्येक शेतकऱ्यांनी नाही जास्त नसेल तर जास्त कमीत कमी अर्धा एकर किंवा 1 एकर असेल तर तुम्ही आपलं वापरून बघा. 100% याचं उत्पन्न 1.5 पट ते 2 पट निघू शकतं. या ठिकाणी माझ्या शेतीमध्ये ऊस आणि टरबूज या दोन्हीचं मिक्स क्रॉपिंग आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर याच्यापूर्वीसुद्धा आम्ही या ठिकाणी सोयाबीन, हरभरा अशा प्रकारचे पिकं घेत होतो. याच्यापूर्वी अनेक वर्ष मी ऊसाची लागवड केलेली होती, परंतु त्याचा अंतर आम्ही या ठिकाणी पूर्वी आम्ही 3 फुटावर असं करायचो, पारंपरिक पद्धतीने करायचो आणि त्याच्यात 40 ते 50 टनापर्यंत अशा ॲव्हरेज येत होता. परंतु ही ऊस पद्धत आम्ही यावर्षी नवीन ह्या ठिकाणी लावलेली की त्याचं 6 फुटाचं अंतर या ठिकाणी केलेलं आहे, 6 बाय 1.5 वर, आणि ट्रेमध्ये रोप तयार करून त्याची लागवड पूर्ण बेड तयार करून घेतलं आणि बेड तयार करून मल्चिंगचा वापर करून त्याच्यावर 1.5 फुटावर आम्ही ह्या ठिकाणी प्लांटेशन ह्या ठिकाणी केलं. आणि मध्ये जी लाईन येते त्या मध्येच्या लाईनमध्ये मधल्या लाईनमध्ये टरबुजाचं इंटरक्रॉप म्हणून आम्ही या ठिकाणी पीक घेतलेलं, आंतरपीक म्हणून. जवळपास 2.5 महिने आता ऊसाला होत आहेत लागवड करून. या 2.5 महिन्यात 7-7, 8-8 फुटवे आता जवळपास फुटलेले आहेत. आमचा असा अंदाज आहे की जवळपास 10 फुटवे आम्हाला एका झाडापासून मिळतात. ह्या 3 एकर 10 गुंठ्यामध्ये 15,500 झाडं हे ऊसाचे आहेत आणि 15,500 झाडं हे टरबुजाचे आहेत. पाटील बायोटेकचे अविनाश रणदिवे या ठिकाणी तर शेतीवर आले असताना त्यांनी असा प्रकार सांगितलं की आम्हाला पाटील बायोटेकचे काही प्रोडक्ट आपण वापरा, ह्या प्रोडक्टमुळे निश्चित प्रकारचा फायदा आपल्याला होईल, तो ऊसातही होईल आणि टरबुजातही होईल. म्हणून त्यांनी जे औषधं वापर दिले त्याच्यामध्ये ह्युमाल आहे, क्लॅनेट आहे, रिलीजर आहे, ऑक्सिजन आहे, ऑरेना चॉकलेट आहे, अशा प्रकारचे पाटील बायोटेकचे प्रोडक्ट आपण त्यांनी दिलेले होते. त्याच्यामुळे निश्चित फायदा आम्हाला बुरशीनाशकवर झाला आहे. चांगल्या प्रकारचा हिरवेगारपणा आतापर्यंत फळ काढले असताना सुद्धा चांगल्या प्रकारचा हिरवेगारपणा टरबुजामध्ये आलेला आहे. झाडाच्या याच्यामध्ये फुटवे फुटण्यामध्ये, त्याला ऊसाचे फुटवे फुटण्यामध्ये ह्या पाटील बायोटेकचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आपल्याला झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस आम्हाला खोड माशी लागत होती त्यावेळेस पाटील बायोटेक मत्स्यकारी आम्ही बसवलेले आहेत बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये. त्या मत्स्यकारीचा सुद्धा उपयोग हे फळमाशी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला निश्चित स्वरूपात झालं. पारंपरिक पद्धतीनं जे खतं आपण वापरलेले तिथं वापरलेलेच आम्ही बेसल डोस पूर्णपणे जेवढा लागतो तेवढा दिलेला आहे. परंतु याच्यात ॲडिशनल आम्ही वॉटर सोल्युबल खतं वापरल्यामुळे त्याचा निश्चित स्वरूपामध्ये खर्च आम्हाला वाढलेला आहे. परंतु त्या खर्चाच्या मानानं उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला वाढ मिळालेली आहे. आज आपल्याला बघायला मिळत असेल की इंटरक्रॉप असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की ऊसाचं जे उत्पन्न आहे ते मिळणारच आहे, पण तेवढ्याच तोडीचं म्हणजे मुख्य क्रॉप आता टरबुजासारखं झालेलं आहे आणि याच्यात खूप मोठा फायदा आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून खताच्या याच्यामध्ये उत्पन्नाच्या वाढीपेक्षा माझ्या हिशोबानं जवळपास 4 पटीनं आम्हाला खर्चापेक्षा 4 पटीनं आम्हाला उत्पन्न आणखी जास्त मिळेल. आजपर्यंत शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून आपला फायदा करून घेतला. त्याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून पिकांचा किंवा जमिनीचा पोत सुधारायचा असेल आणि भरपूर उत्पन्न घ्यायचं असेल त्यांनी डेटाबेस सिस्टीमने पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या अधिकृत वितरकांकडे आपलं नाव नोंदणी करावी आणि या तंत्रज्ञानाचा वापर करावा.